मार्गदर्शन सुरू करावं. तक्ते सर. धन्यवाद सर, थँक यू व्हेरी मच. It is an immense pleasure that I'm in front of many Pravarites, the heart of Pravara, the flow of Pravara, and a source of knowledge sharing and everything that belongs to Pravara. So I first of all thank to the Pravara Rural Education Society, the foundation. I also thank to Janaseva Foundation and VK Patil Foundation. I'm here very much opportunate and fortunate for having this kind of opportunity to speak for students, for the alumni, and especially here I will quote the names of some personalities which always have an impact on my mind, and they are Dr. Ram Pawar sir. I listened to him in 2003 when when Professor Dabade he arranged NSS camp at Pravara Nagar, and at that time we learned a very good lecture from Dr. Ram Pawar sir. And then I must say Dr. Priya Rao. Priya Rao ma'am, also a very enthusiastic leader in Pravara, and she has a good leadership. तसंच मला या ठिकाणी आमच्या जनसेवा फाउंडेशन कला वाणिज्य महाविद्यालय शेंडी भंडारदरा येथील डॉक्टर रोकडे मॅडम यांचा या ठिकाणी सर पुन्हा आवाज ऑन करा. हा, आवाज येतोय सर? हो येतोय सर. ओके. तर तसेच तांत्रिक शिक्षण प्रमुख सेक्रेटरी साहेब डॉक्टर हरिभाऊ आहेर सर यांचा या ठिकाणी उल्लेख मी करणं क्रमप्राप्त समजतो, कारण ह्या मोठ्या व्यक्तिमत्वांकडून खूप काही शिकण्यासारखं असतं आणि शिकत आलेलो आहे. दाभाडे सरांनी जो परिचय करून दिला, कदाचित त्यापेक्षा मी खूप लहान असेल आणि मी त्यांच्यासाठी लहान यासाठी आहे की त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. वक्तृत्व असेल सरांचं, त्या वक्तृत्वातूनच आम्ही घडलेलो आहे. त्यामुळे आम्हालाही त्यांचा खूप अभिमान आहे आणि आश्वी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याने मला नक्कीच महाविद्यालयाचा झालेला गौरव आणि पुढे जी काही गरुड झेप आहे त्याबद्दल नक्कीच मला आनंद यासाठी होतोय. तर आता मी माझ्या प्रेझेंटेशन कडे वळतोय. माझं एक प्रेझेंटेशन एक 16 ते 17 स्लाइड्स मध्ये असणार आहे की सर्जनशीलता आणि लेखन, की लेखन हा एक पेशा म्हणून, हा एक व्यवसाय म्हणून आणि हा एक आपला जीवन धर्म म्हणून आपण कशा प्रकारे निवडू शकतो आणि या माध्यमातून आपला स्वतःचा गौरव आणि त्याचबरोबर आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणजे चांगलं बेनिफिट त्यातून कसा मिळू शकतो याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. तर मी आता माझी पीपीटी तुमच्यासाठी शेअर करतोय. गोलक सर, पीपीटी दिसतंय का तुम्हाला? सर्वांना दिसतंय का? विजिबल आहे सर्वांसाठी? हो आहे, विजिबल आहे सर. ओके सर, ठीक. Creativity and writing, that is my today's topic for discussion. And as an alumni of PRES Arts, Commerce, Science and BCS College, Ashwin, I am representing myself
in front of all the listeners. Here, creativity म्हणजेच सर्जनशीलता याची आपण एक व्याख्यात्मक संकल्पनात्मक बाजू आपण पाहणार आहोत की काय नेमकी सर्जनशीलता काय असते, सृजनशीलता काय असते, नवनिर्मिती क्षमता काय असते, व्हॉट इज क्रिएटिव्हिटी दॅट वी आर गोइंग टू सी. The ability to make or produce new things using skill or imagination. की अशी एक क्षमता जी प्रत्येकामध्ये असते निर्मिती करण्याची, बनवण्याची, काय नवीन काहीतरी आपल्याला निर्माण करायचंय. आपल्याकडे असलेल्या जी अंगभूत कौशल्य आहेत आणि आपल्याकडे जी कल्पनाशक्ती आहे त्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करणं. तर ही निर्मिती क्षमता, हीच ती क्रिएटिव्हिटी, हीच ती सर्जनशीलता. कौशल्य आणि कल्पकता वापरून नवीन गोष्टी निर्माण करण्याची क्षमता, निर्मिती क्षमता किंवा सृजनशक्ती. तर आपल्याला माहित असतील खूप मोठे मोठे नावं असतात, खूप मोठे मोठे लेखक असतात. त्यातलं मला फेसबुकवरती भावलेलं जे एक नाव आहे ते डॉक्टर प्रकाश कोयडे म्हणून, की जे सध्या कोरोना म्हणजे रुग्णासाठी सेवा करणारे. आपलं ही युनिट खूप जबरदस्त सेवा करते, पण ते पेशाने डॉक्टर असूनही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती प्रतिभाचंद्र नावाची कादंबरी लिहिलेली आहे. दुसरं उदाहरण असं आहे की जे आपल्या खूप जवळच आहे, केलवड तालुका राहता येथील प्राध्यापक श्रीपाद अरुण जोशी हे कवी, लेखक आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्या तुम्ही मालिका पाहतात त्याच्यामधला रंग माझा वेगळा आणि जीवलागा ह्या ज्या मालिका आहेत यांना टायटल सॉंग्स, शीर्षक गीतं त्यांनी दिलेली आहेत. बघा, म्हणजे एवढं जवळ असलेलं आपल्याला आणि आपल्या म्हणजे प्रवराचा परिसर आहे हा आपला राहता, किंवा कोलार असेल, प्रवरानगर असेल, सातारळ असेल, या भागातले बाबासाहेब सौदागर हे अगोदर आपल्या प्रवरेमध्ये काम करत होते. आता सध्या ते येऊन करत नसतील, पण तेही एक नामवंत कवी आणि गीतकार म्हणून तुम्हाला माहिती असतीलच. त्यांनी चित्रपटासाठी गीते लिहिलेले आहेत. तसेच आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं संगीत लेखन करून ते तिथे कार्यक्रम घेत असतात, हे तुम्हाला माहित असेल. श्री यशवंत पुलाटे यांच्याही बद्दल उल्लेख करावा लागेल की एक सिद्धहस्त लेखक. लेखणीमध्ये जी ताकद आहे, लेखणीमध्ये जे प्राबल्य आहे, जे सामर्थ्य आहे, दॅट स्ट्रेंथ इज नेव्हर एंडिंग. लेखक कधीच मरत नाही. हे मी विधान अत्यंत जपून वापरतो. त्याचप्रमाणे आपल्या म्हणजे प्रवरेमध्ये अध्यापन करणारे डॉक्टर राजेंद्र वडमारे यांचं महामेरू ही महाकादंबरी तुम्ही वाचली असेल, पाहिली असेल. डॉक्टर राजेंद्र सलालकर सर, डॉक्टर शांताराम चौधरी सर, डॉक्टर गंगाराम वडके सर, डॉक्टर चंद्रकांत रुद्राक्षे. मी इंग्रजी विषयाचा विद्यार्थी आणि अभ्यासक असूनही मला मराठीशी तेवढी नाळ माझी आहे, साहित्याची नाळ आहे. आणि ही सर्व साहित्याची आपल्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ असलेली माणसं, ही सर्व लेखक, तर यांचाही या ठिकाणी मला उल्लेख करणं मी क्रमप्राप्त ठरतो की आपल्याला सर्जनशीलता काय देऊ शकते आणि आपल्यात काय बदल करू शकते. माझा पीयूपीचा MA विद्यार्थी, सॉरी म्हणजे BA विद्यार्थी तिथे BA असताना की प्रकाश रणसिंग म्हणून, हा सध्या एक संवेदनशील कवी, विचार करणारा आणि आपल्या पीयूपीचा माजी विद्यार्थी सध्या डेक्कन कॉलेज येथे भाषा विज्ञान प्रकल्पामध्ये कार्यरत आहे. आणि तुम्ही त्याच्या कविता जर ऐकलं तर त्याचं एक विचाराची पातळी तुम्हाला कळेल की कोणत्या लेवलपर्यंत आपले प्रवरेचं मॉडेल जाऊन पोहोचलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. सो व्हॉट इज युअर मूव्ह, व्हॉट इज युअर स्पेशालिटी? तुमच्यामध्ये काय तत्व आहे, तुमच्यामध्ये काय चिरंतन आहे, तुम्ही जगाला हलवून सोडू शकता असं तुमच्याकडे काय आहे? दॅट यू हॅव टू फाइंड आउट. सो व्हॉट इज युअर स्पेशालिटी? आणि ती स्पेशालिटी आपल्याला शोधायची आहे. मूव्ह होत नाही इथून. हा होत ऑफ झालंय खरं, परत एकदा मला येईल करावं लागेल.
हॅलो, पुढच्या स्लाइडवर जाता येत नाही सर इथून. हा सर, आता तिथून खाली घ्या सर. आता तुम्ही स्मॉल केले नाही, हा तिथून क्लिक करा. ओके ओके, दिसतंय ना? हो हो. ओके. सर फुल स्क्रीन नाही केलं तर चालेल ते. चालेल ना? हो, तेच होतंय. फुल स्क्रीन करायला गेलं ना ते बंद होते. हा हा, नाही ठीक आहे, केलं तर चालेल. हवा सर. हा, तर त्यातील काही जे आपण जे क्लिप आर्ट्स आहेत तेही आपण याद्वारे पाहणार आहोत की क्रिएटिव्हिटी इज अ नॅचरल एक्सटेन्शन ऑफ आवर एन्थुजियाझम. काय सर्जनशीलता काय आहे? ही एक नैसर्गिक विस्तार क्रिया आहे. काय आपल्या अंगी असलेलं किंवा आपल्या आत्मी असलेलं जे प्रकारचा आनंद उत्सव आहे, ऊर्जा आहे, या ऊर्जेचं प्रकटीकरण जे आहे तर ती सर्जनशीलता आहे. अर्ल नाइटिंगेल यांचे हे कोटेशन आहे. त्याच्यानंतर लेखनाकडे आपण वळणार आहोत की लेखन म्हणजे नेमकं काय आहे, लेखन आपल्या कशा प्रकारे आपल्या निर्मिती क्षमतेचे साधन, एक टूल होऊ शकतं. तर लेखन क्षमता ही आपण स्वतःमध्ये सातत्याने रियाज करून विकसित करू शकतो. रायटिंग ॲज आवर स्ट्रेंथ हे आपलं एक बलस्थान आहे. आपण सॉफ्ट स्किलमध्ये SWOT अनालिसिस किंवा SWOT अनालिसिस आपण शिकतो. तर याच्यामध्ये आपलं बलस्थान, आपली जमेची बाजू, म्हणून आपण जर लेखन क्षमता जर विकसित केली तर ती आपल्याला काय देऊ शकते. सुरुवातीला आपण जी लेखन क्षमता आहे तर ती आपण स्वतःसाठी म्हणून आपण लिहितो. कारण आपण जे लिखाण आहे ते वहीच्या शेवटच्या पानापासून सुरुवात होतं आणि नंतर ते हळूहळू पाठीमागून पहिल्या पानावरती येण्याचा प्रवास सुरू होतो. आणि जेव्हा ती पहिल्या पानावर यायला सुरुवात होती तेव्हा कुठेतरी आपण आपल्या मित्रांना, 4 मित्रांना, 4 मैत्रिणींना दाखवतो की हे जरा वाचून बघ, मी 4 ओळी लिहिल्यात, 5 ओळी लिहिल्यात, किंवा एक कविता लिहिली, एक पॅराग्राफ लिहिलाय, परिच्छेद लिहिलाय. असं आपण लोकांसाठी लिहायला सुरुवात करतो. आणि जेव्हा आपण लोकांसाठी लिहायचा विचार करतो तेव्हा आपण लोकांचा विचार, लोकांचं निरीक्षण आणि केलेलं असतं आणि त्यातून आपण लिहित असतो. डॉक्टर भालचंद्र नेमाडे असं नेहमी सांगतात की आपण आपल्या अनुभव क्षेत्राच्या पल्याड किंवा पलीकडे जाऊन काही लिहू नये, कारण ते खोटं असतं, ते फसवं असतं. आपल्या अनुभव क्षेत्रातलंच आपण लिहावं आणि तेच जे साहित्य आहे तर ते दर्जेदार असतं आणि ते सर्व कालासाठी असतं. तर क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे सर्जनात्मक लेखन हा एक अत्यंत महत्वाचा प्रांत आहे की यामध्ये अत्यंत तुम्हाला दिसेल की क्रिएटिव्ह रायटर्स जे आहेत यांना खूप डिमांड असते, मागणी असते, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना मागणी असते. तर मग त्यातूनच या ठिकाणी ओळ येते की व्यक्तभावे वाटले की लेखनी सरसावते. बघा, म्हणजे आपल्या आतील जे सर्जन आहे, जी क्रिएटिव्हिटी आहे, याचा आपल्याला काय करता आला पाहिजे, शोध स्वतःला लागला पाहिजे, शोध स्वतःला लागला पाहिजे. जगातील सर्वात मोठा जो शोध आहे तो स्वतःचा शोध असतो, स्वचा शोध असतो. आपल्या आतील राजहंस हा ओळखता आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे दाभडे सर असतील, बडवळ सर असतील, आमचे चव्हाण सर असतील, त्यानंतर वाणी सर असतील, ह्या गुरुवर यांनी माझ्यातील राजहंस ओळखण्यासाठी मला प्रयत्न केले. त्यांनी मला दाखवून दिलं की तुझ्यामध्ये काय कॉन्टेंट आहे, तू काय करू शकतो, काय स्पेशालिटी दाखवू शकतो. तर हे तिथून आलेलं आहे, ही एक अभिव्यक्ती तिथून आलेली आहे. हा माझ्यातील राजहंसाचा जो प्रकटीकरण आहे, साक्षात्कार आहे, हा त्या गुरूंच्या माध्यमातून झालेला आहे, त्यांच्या सहकार्यातून झालेला आहे. तर आपण पुढच्या स्लाइडकडे वळणार आहोत. इफ यू वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड, पिक अप युअर पेन अँड राईट. तुम्हाला या जगामध्ये काहीतरी बदल घडून आणायचा आहे, काहीतरी चेंज जर आणायचं असेल तर फक्त काय करा, मोठं शस्त्र, हत्यार वगैरे काय बंदूक उचलायची गरज नाही. जस्ट पिक अप युअर पेन अँड राईट. बघा, पेन इज मायटर दॅन सोर्ड असं जे म्हणलं जातं, म्हणजे तलवारीपेक्षाही पेन हे शस्त्र म्हणून खूप महत्वाचं आहे. एखाद्या इफेक्टिव्ह माध्यमातून आपण लोकांशी पोहोचू शकतो, हजारो लाखो लोकांशी आपण पोहोचू शकतो लेखणीच्या माध्यमातून. मार्टिन ल्युथर यांचं हे कोटेशन आहे, फिल युअर पेपर विथ द रायटिंग्स ऑफ युअर हार्ट. तुमच्या हृदयातील जे स्पंदन आहे, तुमच्या हृदयातील जे शब्द आहे, जे हुंकार आहे, हे पेपरवरती आणल्यानंतर, कागदावर आणल्यावरती त्याची कलाकृती तयार होत असते. बरोबर. त्यामुळं
विल्यम वर्ड्सवर्थचे हे जे स्टेटमेंट आहे हे खरंच खूप आपल्याला अंतर्मुख करणारे आहे. कारण आपण निसर्ग कवी म्हणून विल्यम वर्ड्सवर्थच्या कविता आपण अभ्यासलेल्या आहेत. डॅफोडिल्स असेल किंवा टेबल टर्न नावाची कविता असेल, तर यात निसर्गाशी तादात्म्य साधवण्यासाठी आपल्याला आधी आपल्या आतला जे निसर्ग आहे, नेचर, ह्युमन नेचर, हे आपल्याला आधी तपासून पाहावं लागेल. हे आधी आपल्याला प्रचिती घ्यावं लागेल, तरच आपला कुठे बाहेरचा निसर्ग कळणार आहे. ठीक आहे. रायटिंग हा एक पेशा म्हणून, एक जॉब म्हणून किंवा एक म्हणजे आपलं फील्ड म्हणून त्याच्याकडे आपण ज्यावेळेस पाहतो, आपल्याला काय आणि कुठे आणि कशा प्रकारचं लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागतं. बघा, टेक्स्ट, विविध प्रकारची पुस्तकं बाजारामध्ये येतात. हे लिहिण्याशिवाय पुस्तकं येऊ शकत नाही. म्हणजे जरी तुम्ही टायपिंग करत असाल तर टायपिंग म्हणजे लेखन नाही, तर लेखन म्हणजे वही, पेन, डायरी म्हणजेच खरं लेखन. बघा, म्हणजे तिथूनच खरं हे सुरू होत असतं, तुमच्या कल्पना, तुमच्या आयडियाज, आणि तिथून तुम्ही एक प्रकारची किंवा गद्यात्मक लेखन असेल, पद्यात्मक लेखन असेल, पंक्च्युएशन किंवा आपण ज्याला म्हणतो की तिथे जे प्रकारची व्याकरण किंवा व्यूहरचना आहे ही आपण तिथे वापरत असतो, जवळीकतेने आपण पाहत असतो. क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे सर्जनशील लेखनामध्ये आपल्याला काय काय आणि कुठे कुठे वाव आहे, कुठे कुठे आपण आपली जी प्रतिभाशक्ती आहे ती प्रतिभाशक्ती आपण वापरू शकतो, ही आपल्याला इथे आता आपल्या पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. आपण सर्जनशीलतेची प्रत्येक जण आपापल्या परीनं व्याख्या करू शकतो. हीच खरी आपली क्रिएटिव्हिटी असते, हीच आपली सर्जनशीलता असते. कविता म्हणजे काय याची ज्यावेळेस प्रत्येक जण व्याख्या करतो तर ती एक युनिक व्याख्या असते, आणि तीच आपली निर्मिती क्षमता, तीच आपली सृजनशक्ती असते. पण ही सृजनशीलता किंवा ही जी लेखन क्षमता आहे ही सहजासहजी येत नाही. यासाठी तुम्हाला रियाज करावा लागेल. तो रियाज काय, तर तुम्हाला वाचावं लागेल, तुम्हाला पुस्तकं वाचावं लागतील, त्याचबरोबर तुम्हाला लोकांचे मस्तक सुद्धा वाचावे लागतील, लोकांचं मन, अंतरंग वाचावं लागेल. म्हणजे निरीक्षण, आत्मनिरीक्षण, इंट्रोस्पेक्शन या माध्यमातूनही आपल्याला एक लेखन जी प्रेरणा आहे, सोर्स ऑफ रायटिंग, ही आपल्याला त्यातून मिळू शकतं आणि आपण ते घेऊ शकतो. एखाद्या लेखकाचं जो प्रेरणा स्त्रोत आहे तो खूप भिन्न स्वरूपाचा असू शकतो. मंगेश पाडगावकर यांनी ज्यावेळेस श्रावणात घन निळा बरसला ही जे काय एक गीत कविता जी लिहिली, तर त्यांच्या मागची प्रेरणा अशी होती की ती लोकलमध्ये मुंबईतून प्रवास करत होते, दुपारचा वेळ, भर ऊन आणि प्रचंड उकाडा. या प्रचंड उकाड्यामध्ये ते घामाच्या धारा चालू असताना त्यांना श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा या स्वरूपाचं ते गीत सुचलं आणि त्यांनी ते लिहिलं. म्हणजे लेखकाच्या ज्या प्रेरणा आहे, त्याचा अनुभव क्षेत्र आहे, हे खूप व्यापक स्वरूपातही असलेलं आपल्याला जाणवतं. तर आपण पुढच्या स्लाइडकडे वळतोय, रायटिंग अँड एक्सप्रेशन. बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, एक रायटिंग या क्षेत्राकडे, या अभिव्यक्तीकडे आपण कशा स्वरूपाने आकृष्ट होऊ शकतो, पोचू शकतो, तर आपला त्यासाठी व्यासंग, वाचन आणि प्रकटीकरण म्हणजे अभ्यास होऊन प्रकटावे असं जे म्हटलं जातं, ते याच कारणासाठी तुमचा व्यासंग, तुमचा वाचन असल्याशिवाय तुम्ही ते प्रकटीकरण करू शकत नाही, त्याची अभिव्यक्ती करू शकत नाही. तर ह्या प्रकटीकरणाची काही माध्यमं दिलेली आहेत. ही माध्यमही बघा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपाची माध्यमे आपण वापरू शकतो. आपण समोर वर्गामध्ये म्हणा किंवा इतर माध्यमातून जे नोटीस बोर्ड असेल त्याच्यातून आपण काय करू शकतो, आपल्याकडचं जे मॅटर आहे ते आपण नोटीस बोर्ड लावू शकतो. तुमची एखादी कविता छानपैकी, तुमचे एखादा विचार असेल तुम्ही मांडलेला, तो तुम्ही नोटीस फलकात, काच फलकात लावतो, कुठे बाहेर आपण लावतो, असं करू शकतो. पण ऑनलाईन आणि आपण ज्याला म्हणतो नॉन प्रिंट अशा स्वरूपात सुद्धा आपण प्रकटीकरण करू शकतो. हे एक चांगलं माध्यम आपल्याला म्हणता येईल की फेसबुक असेल, हे फेसबुक तुमच्या क्रिएटिव्ह रायटिंगसाठी तुम्ही एक माध्यम वापरू शकता. केवळ म्हणजे लोकांच्या लाईक्स आणि डिसलाईक्स वर न जाता एक आपली एक अभिव्यक्ती म्हणून आपण जोपासू शकतो, आणि चांगलं चांगलं लेखन हे तुम्हाला म्हणजे फेसबुकवर यायला मिळतं. इतरही गोष्टी असतात, पण आपल्याला ज्या नकोशा आहेत त्या गोष्टीकडे फारसं लक्ष द्यायला काय अर्थ नाही. आपण ज्या गोष्टीतून आपला फायदा आहे, आपल्याला तिथं काहीतरी आपली डेव्हलपमेंट होते, अशा गोष्टीकडेच आपण वळलं पाहिजे. प्रिंट आणि आपण ज्याला म्हणतो की ऑफलाईन जे आहे, तर त्या स्वरूपाचा सुद्धा आपल्याला प्रिंटचा विशेष करता येऊ शकतो. रायटिंगसाठी आणखी बघा, जरी वक्ता म्हणजे स्पीकर म्हणून जरी तुम्हाला जायचं असलं, तुमच्याकडे स्क्रिप्ट असावी लागते.
निवेदकासाठी, अँकरसाठी सुद्धा स्क्रिप्ट असते. अगोदर स्क्रिप्ट असल्याशिवाय, संहिता असल्याशिवाय तुम्ही चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेऊ शकत नाही. आकाशवाणी, नगर आकाशवाणी इथले एक प्राध्यापक, माझे सहकारी प्राध्यापक आदिनाथ अन्नदाते, नाव तुम्ही ऐकलं असेलच. तर हे स्वतः हॅलो गिरबार किंवा इतर अशा स्वरूपाचे जे कार्यक्रम करतात, ऑनलाईन कार्यक्रम जे असतात त्यांचे फोन इन कार्यक्रम, तर याच्यामध्ये स्क्रिप्टला खूप महत्व असतं. स्क्रिप्ट असल्याशिवाय तुम्ही एकही वाढीव शब्द, बाहेरचा शब्द वापरू शकत नाही. आणि याच्याही पुढे दुभाषी म्हणजेच ट्रान्सलेटर, अनुवादक म्हणून सुद्धा तुम्हाला खूप वाव आहे त्या क्षेत्रामध्ये. आपण आपापल्या विषयातले भाषेचे विद्यार्थी असतात, इंग्रजी विषयाचा विद्यार्थी असेल, मराठीचा असेल, हिंदीचा असेल किंवा इतर लँग्वेजेस मधला असेल, आपण आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य करतो, आपण आपल्या क्षेत्रामध्ये ग्रेट असतो, चांगलं आपलं भरीव कामगिरी असते, पण इतर भाषाची आपला जोडणी असणं गरजेचं आहे. इतर आंतरभाषीय दृष्टिकोन सुद्धा तितकाच विकसित होणं, आंतरभारती हा सुद्धा एक उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. आपण दुभाषी म्हणून त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची अर्निंग जे आहे ते आपल्याला मिळू शकते. पुढे न्यूज रीडर, जे म्हणजे रेडिओवरती पण वृत्त निवेदक असतात, तसेच टीव्ही चॅनलवरती पण वृत्त निवेदक असतात, न्यूज रीडर. तर हा एक चांगला जॉब आपल्याला त्यामध्ये मिळू शकतो. पण रायटिंग हे पेपर वर्क शिवाय आपल्याला असं करता येणं शक्य नसतं. म्हणजे एक स्वल्पविराम किंवा एक कॉमा याने सुद्धा त्याचा अर्थ बदलला जाऊ शकतो. हे जे उदाहरणं किंवा तुम्ही महाविद्यालयात शिकलेलं असालच आणि आहेत आपल्याला. पण सर्जनशीलता, लेखन हे सर्जनशीलता जोपासण्याचे माध्यम होऊ शकते का, हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. आणि हा इट्स अन ओपन क्वेश्चन. आणि व्यक्तिमत्व विकास आणि लेखन प्रेरणा हे आपल्या कोणत्या स्वरूपाच्या असू शकतील, कशा असू शकतील, हाही यातला एक प्रश्न तुमच्या पुढे मी प्रस्थापित करतो आणि मग पुढे जातो. पुढच्या स्लाइडकडे मी होतो. बघा, तर आपण जी आपली रायटिंग किंवा लेखन जी क्षमता आहे, तर या लेखन क्षमतेमध्ये कोणकोणती आपल्याला विविधांग आपल्याला अभ्यासता येऊ शकतील. तर कथा लेखनाचा जो एक घाट आहे तो आपण समजून घेऊ शकतो. कथा कशा लिहिल्या जातात, कथेमध्ये काय असं कोणतं तंत्र असतं, ते आपलं तंत्र आपल्याला जाणून घेता येऊ शकतं आणि आपण चांगल्या दर्जेदार कथा लिहू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला कथा वाचाव्या लागतील. चांगले चांगले दर्जेदार कथाकार जे आहेत तर त्यांचं तुम्हाला असं साहित्य वाचावं लागेल. तेव्हा कुठं तुम्हाला काय करता येईल की आपल्याला इंग्रजीमध्ये एक मेथड आहे, मॅथ्यू ऑर्डरची टचस्टोन मेथड आहे. ही टचस्टोन मेथड काय सांगते की आपलं साहित्य दर्जेदार आहे की नाही, किंवा एखादं आताचं सांस्कृतिक साहित्य जे दर्जेदार आहे की नाही हे पाहण्यासाठी जे आपले प्राचीन लेखक होऊन गेलेले आहेत, कवी होऊन गेलेले आहेत, साहित्यकार होऊन गेलेले आहेत, त्यांच्या साहित्याचा एक पीस, एक तुकडा म्हणजे परिस हा याला आपण लावून पाहायचा, त्याची तुलना करायची. तेव्हा आपल्याला कुठे कळतं की आपण कसं लिहिलेलं आहे. त्याची तुलना केल्यावर नक्कीच आपल्याला कसं लिहिलंय. तुम्ही अभंग लिहून पहा, पण तुकारामांचे अभंग हे जर तुम्ही त्यांच्या पुढे आदर्श ठेवला आणि त्या धर्तीवर आपल्याला लिहायचंय, त्यातून एक थॉट किंवा विचार द्यायचा आहे, तर आपल्याला नक्कीच काय करावं लागेल, ते एक आदर्श मानावं लागेल. बरोबर. तसेच कादंबरी लेखन हा एक प्रांत अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला मी सांगितलंय की प्रकाश कोयाडे हे डॉक्टर असूनही ते कादंबरीकार आहेत. संगमनेर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक रंगनाथ पठारे सर हे फिजिक्स म्हणजे भौतिक शास्त्राचे, पदार्थ विज्ञानचे जे प्राध्यापक होते, शिक्षक होते, त्यांनी खूप चांगल्या स्वरूपाच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आत्ताच त्यांची आलेली 7 पाटील कुलवृत्तांत ही कादंबरी महाकादंबरी म्हणून आहे. तसेच त्यांची ताम्रपट ही एक महाकादंबरी म्हणून आपण त्याच्याकडे बघता येईल. तसेच कविता शीर्षक गीत, तुम्ही कविता लिहू शकता. त्याचबरोबर तुम्ही मालिकांसाठी टायटल सॉंग जे असतात, शीर्षक गीत, तेही तुम्ही लिहू शकता आणि याच्यामध्ये प्रचंड वाव आहे. तसंच नाटक पटकथा तुम्ही लिहू शकता. पटकथा कार्यशाळा किंवा नाटक लिहिण्याच्या, संहिता लिहिण्याच्या ज्या कार्यशाळा आहे, या काही कार्यशाळा आपल्याला ऑनलाईन अशा स्वरूपाचे भरपूर असे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत की जिथे तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता आणि तुम्हाला त्यातून खूप काही शिकता येतं ऑनलाईन घर बसल्या. सध्या लॉकडाऊन किंवा जे कोरोना पॅन्डेमिकची सिच्युएशन आहे, आपण त्यातून ओव्हरकम होतोय, पण तरीही सध्या घर बसल्या हे करता येण्यासारखे खूप चांगले पर्याय आपल्याला समोर असतील. शोध निबंध बघा, आता अकॅडमिक रायटिंगचा जर विचार केला
शैक्षणिक स्वरूपाचं जे लेखन असेल तर याच्यामध्ये शोध निबंध तुमचं म्हणजे प्रकल्प लेखन असेल, म्हणजे एखादा प्रोजेक्ट असेल, मायनर रिसर्च प्रोजेक्ट असेल किंवा मेजर रिसर्च प्रोजेक्ट असेल, तर त्याच्या रिपोर्ट रायटिंगला सुद्धा अत्यंत महत्व असतं. त्या गोष्टी ही न डावलण्याजोग्या आहेत. त्याच्यामुळे शोध निबंध, रिसर्च आर्टिकल याला सुद्धा तितकंच महत्व आहे. तुम्ही जर अशा स्वरूपाचं काही लिहू शकला तर इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल वीकली हे जे एक नामवंत अशा स्वरूपाचं जे जर्नल आहे, यात तुमचं लेखन प्रसिद्ध येण्यासाठी म्हणजे तर त्या तोडीचं तुम्हाला लिखाण करावं लागेल. म्हणजे ते पण संरचनात्मक असतं. संशोधनात्मक लेखन हे सुद्धा एक प्रकारचं सृजनात्मकच लेखन असतं. त्यातली सृजनात्मक हा वेगळा असतो, पण तोही म्हणजे सृजनात्मक लेखनाचाच भाग मानला गेला पाहिजे आणि त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. बघा, म्हणजे मराठीतले असे नामवंत जे काय लोकराज्य स्वरूपाचं असेल किंवा परिवर्तनचा वाट सुरू असेल, यामध्ये सुद्धा जे लेखन असतं इतर तेही लोक वाचतात, वाचलं जातं आणि त्याला पण तितकाच तिथे स्कोप आहे. ठीक आहे. पुढच्या स्लाइडकडे आपण वळतोय. ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलिटरेशन. बघा, हे दोन वेगळ्या स्वरूप आहेत, दोन वेगळे तुम्हाला शब्द दिसत आहेत, त्याचा अर्थही वेगळा आहे. तर अनुवाद, भाषा अनुवाद, भाषांतर, तर यासाठी ट्रान्सलेशन हा वापरला जातो. पण असे बरेचसे शब्द असतात जे भाषा स्पेसिफिक आपण ज्याला म्हणतो किंवा लँग्वेज स्पेसिफिक असतं, मराठी भाषा आणि संस्कृतीशी संबंधित असलेलं. उदाहरणार्थ पाटा वरोटा बघा, किंवा जेवणाचं पानवाडा आपण असं म्हणतो. याचं आपण ट्रान्सलेशन काय करणार आहे, कसं करणार आहे? तर यासाठी ते तसेच्या तसे शब्द इंग्रजीमध्ये आपण लिहिणं, पण इटालिक स्वरूपात लिहिणं, त्याला तो शब्द, तो प्रकार आहे ट्रान्सलिटरेशन. बघा, म्हणजे लस्सी, पेढा हे जे शब्द आहेत, किंवा तुम्ही बघा की बंदोबस्त हा एक शब्द वापरला जातो. तर बंदोबस्त हा शब्द सुद्धा ट्रान्सलिटरेशन त्याचा इटालिक्स मध्ये लिहिला जातो. पण आता तुम्हाला माहित असेल की बंदोबस्त हा शब्द थोडासा स्पेलिंग मध्ये बदल करून हा ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये आलेला आहे. नवीन ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये लायब्ररीत जा आणि लायब्ररी जाऊन बघा, तुम्हाला बंदोबस्त शब्द BANDOBUST असा तुम्हाला तो शब्द तिथे आलेला दिसेल. बरेचसे शब्द त्यामध्ये येतात. एवढंच काय, तुम्ही लेक्सिकोग्राफर म्हणजे शब्दार्थ किंवा म्हणजे डिक्शनरी मध्ये लिहिणारा किंवा शब्दार्थ करणारा म्हणून तिथे तुम्हाला वाव आहे. नवनवीन शब्द तुम्ही जन्माला घालू शकता, तुमची सृजनशीलता त्यामध्ये तुम्ही प्रस्थापित करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला खूप वाचावं लागेल, तेव्हा तुम्ही ह्या प्रांतामध्ये येऊ शकतात आणि यात तुम्हाला नक्कीच गती प्राप्त होऊ शकते. इवन पाली भाषा असतील, पाली भाषेमध्ये बघा काम करणारे लोक खूप कमी आहेत आणि अशा भाषेतील जे साहित्य आहे ते आपल्या म्हणजे मराठीमध्ये किंवा इतर याच्यामध्ये जर आणण्यात आपण यश आणलं. इव्हन तुम्हाला सांगतो की ट्रान्सलेशन मध्ये जे म्हणजे NTM नॅशनल ट्रान्सलेशन मिशन, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस जे आहे बेंगळुरू इथलं जे सेंटर आहे, तर गव्हर्नमेंटचं सेंटर आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा एक 21 दिवसाचा ओरिएंटेशन कोर्स करू शकता. बरोबर. आता सध्या ऑनलाईन असल्यामुळे तिथे त्याचे काही थोडं स्वरूप बदल असेल, पण तिथे जर तुम्ही कोर्स केला तसं तुम्ही अनम्यूट करून घ्या स्वतः. ओके. तर बघा, म्हणजे आपापल्या विषयातील खूप संदर्भ ग्रंथ आहेत, पण ते इंग्रजीमध्ये आहेत. म्हणजे झूलॉजी तुमचा असेल किंवा बायोलॉजी असेल किंवा फिजिक्स असेल, लिनियर अल्जेब्रा असेल, यातील जी पुस्तकं आहेत, संदर्भ ग्रंथ ही इंग्रजी भाषेमध्ये किंवा इतर भाषेमध्ये असतात. तर हे आपण आपल्या भाषेमध्ये आणण्याचं कार्य करू शकतो, मराठीमध्ये, हिंदीमध्ये. तर हे आंतरभाषा दृष्टिकोन यातून आपण विकसित होऊ शकतो आणि यातून सुद्धा एक प्रकारची टेक्निकल ट्रान्सलेशन किंवा टेक्निकल वर्क जे आपलं आहे, म्हणजे क्रिएटिव्हिटी, ती आपण या ठिकाणी वापरू शकतो. त्यालाही डिमांड आहे. तिथे तुम्हाला ते जॉब देतात, त्या नॅशनल ट्रान्सलेशन मिशन मध्ये तुम्ही अमुक पुस्तकांचा अनुवाद करा. की आता बघा, मला तुम्हाला याच्यामध्ये ऐकलं असेल माझ्या प्रस्तावामध्ये जे सरांनी मला परिचय करून दिला, तर भंडारदरा धरण शतकपूर्तीची वाटचाल किंवा शतकपूर्तीचा प्रवास ह्या पुस्तकाचा, जे साहित्यवर एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे पवार सरांचं, तर या पुस्तकाचा मी इंग्रजी अनुवाद करतोय. तर ही एक प्रकारची क्रिएटिव्हिटी आहे, पण त्याचे एक मानदंड किंवा मापदंड वेगळे असतात. म्हणजे ट्रान्सलेशन मध्ये खूप व्हरायटी असते, वेगळ्या स्वरूपाचं ट्रान्सलेशन असतं.
ते लिटरली ट्रान्सलेशन असेल, साहित्यात्मक स्वरूपाचं असेल, किंवा तुमचं एखादं टेक्निकल बुक असेल त्या बुकचं तुम्हाला ट्रान्सलेशन असेल, मग तिथे तुम्ही अलंकारिक भाषा वापरू शकत नाही, तिथे वाव नसतो. तुम्हाला तिथे त्या स्वरूपाची म्हणजे फॉर्मल आणि जे टेक्निकल आहे प्रकारची तो रजिस्टर ते स्टाईल त्या स्वरूपात तुम्हाला वापरावं लागेल आणि करावं लागेल. ठीक आहे, हे एक चांगलं क्षेत्र म्हणून याकडे नक्कीच पाहता येऊ शकेल. आपण पुढच्या स्लाइड कडे जातोय. आपण स्क्रीन प्ले रायटिंग म्हणजे जे साहित्य लेखन असतं चित्रपटासाठी, मालिकेसाठी किंवा एखाद्या वेब सिरीजसाठी. सध्या वेब सिरीज खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सृजनात्मक तयार करतात. तुमच्या वयाची विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वयाची मुलं खूप चांगल्या प्रकारची त्यांची क्रिएटिव्हिटी वापरून ते व्हिडिओज तयार करतात, वेब सिरीज तयार करतात, युट्यूबला ते अपलोड करतात आणि ते पाहिलं जातं. ते एक अकोल्यातलंच एक म्हणजे अकोल्यातून शेंडीतून येताना तिथेतून मी पाहिलं या ठिकाणी. तर तिथे एक वेब सिरीज सुरू केलेली आहे, तर त्याचा तिने लोगो लावलेला होता की बुंगाटवाडीतील उचापती ही नावाचं एक त्यांनी वेब सिरीज सुरू केलेली आहे. म्हणजे तुमच्याकडची क्रिएटिव्हिटी आपण अशा वेगवेगळ्या माध्यमातून इतरांपर्यंत मांडू शकतो, इतरांपर्यंत. पण त्याच्यासाठी आवश्यक तुम्हाला रायटिंग हेच अत्यंत आवश्यक असतं. तरच आपल्याला ते काय करता येऊ शकतं, त्या स्वरूपाचा व्हिडिओ, त्या स्वरूपाची वेब सिरीज आपल्याला बनवता येऊ शकते. बरोबर. आणि याच्याही पुढे जाऊन तुम्ही सर्जनशील लेखन बनण्यासाठीचा जो सराव, तुमचा जो एक कोरी पाटी आपण म्हणूया की लहान मुलांना आपण पाटी का देतो, त्यांना डायरेक्ट वही का देत नाही, तर आपण त्यांना पाटीवर गिरवायची, ते मिटवण्याची, ते पुन्हा गिरवण्याची ती एक संधी असते. तसं एक त्यामुळे आपण इथे तुम्हाला ब्लॉग साठी मी या प्रकारची एक इमेज या ठिकाणी घेतलेली आहे. तर ब्लॉग रायटिंग हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येकाला जमेल अशा स्वरूपाचा एक भाग आहे. ब्लॉगर किंवा ब्लॉग स्पॉट वर जाऊन तुम्ही तिथे स्वतःच एक लॉग इन करून तिथे तुमचं लेखन करू शकता, ते इतरांना पाठवूही शकता. पण तुम्ही डायरेक्ट फेसबुक वरती किंवा व्हॉट्सअपवर तुमची जर एखादी कविता जर टाकली, शेअर केली, तर ती काही दिवसांनी फिरून तुमच्यापर्यंतच इतर लोकांच्या लेखकाचं किंवा इतरांचं नाव टाकून तुमच्यापर्यंत येईल, तुम्हाला धक्का बसेल. तर हे तुमचं म्हणजे वाङ्मय चौर्य किंवा म्हणजे प्लेजरिझम होण्याचंही प्रमाण याच्यामध्ये असतं. त्यामुळे आपल्या स्वतःच्या याच्यावरती हे असणं गरजेचं असतं. ब्लॉग हे त्याच्यामध्ये तेवढं सेफ आपण मानू शकतो. तर ब्लॉगवर तुम्ही लिहू शकता, ब्लॉगवर तुम्हाला लिहिता येतं आणि नंतर मग तुम्ही इतरत्र तुमच्या पोस्ट तुम्ही संग्रहित करू शकता आणि मग त्याचं पुस्तकही येऊ शकेल किंवा इतर त्याच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचू शकेल. बरोबर. तर हेही तुम्हाला एक चांगलं माध्यम म्हणून याच्याकडे आपण बघता येऊ शकतं. तर मग सर्जनशीलता आणि लेखन, क्रिएटिव्हिटी अँड रायटिंग, तर या माध्यमातून मी आपल्या समोर हे काही मुद्दे, काही गोष्टी तुमच्या पुढे मांडल्या. तर यातून इव्हन तुम्हाला सांगतो की तुम्ही जर चांगल्या प्रकारचं डिझाईन करू शकत असाल तर पीपीटी हे अशा स्वरूपाचं एक माध्यम आहे, याच्यात तुम्ही जग निर्माण करू शकता, काही करता येऊ शकतं. आणि सध्या अशा प्रकारच्या क्रिएटिव्हिटीला सध्या मार्केटमध्ये म्हणा किंवा इतर कुठल्या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये खूप डिमांड, खूप वाव आहे. तर आपल्या प्रतिभा शक्तीचा, आपल्या सर्जनशीलतेचा विकास करा आणि त्याचा वापर करायला शिका. जेवढी तुम्ही सर्जनशीलता वापराल तेवढी तुमची सर्जनशीलता आणखी विकसित होणार आहे. तर हे करण्यासाठी तुम्हाला रियाज हा आवश्यकच आहे, प्रॅक्टिस आवश्यकच आहे. बोलण्यासाठी जशी ऐकण्याची प्रॅक्टिस अत्यंत महत्वाची आहे, तशी लिहिण्यासाठी तुम्हाला वचनाचा सराव आहे तोही अत्यंत महत्वाचा आहे. आणि इथे आता मी शेवटाकडे आलेलो आहे आणि शेवटाकडे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा म्हणजे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि सर्व ज्या काही म्हणजे सिस्टर ब्रँचेस आहेत, त्या सर्व सिस्टर ब्रँचेस, सर्व शाखांचे पदाधिकारी, सर्व माझे प्राध्यापक सहकारी आणि या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की यांच्या सपोर्ट शिवाय मी सगळं करू शकलो नसतो. आणि पुन्हा एकदा अश्वी महाविद्यालयाचे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते त्याचे संयोजक असलेले जे संयोजनामध्ये गुलाब सर असतील, आमचे मित्र अमित शिंदे सर असतील, तसेच गुरुवर्य दाभाडे सर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर राम पवार सर यांच्यासारखा एक लीडर म्हणजे एक ज्या बघा ना, जहाजाला जो कप्तान चांगला मिळाला तर ते काय होतं, जहाजाला दिशा मिळते.
एक खूप म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये एक चांगल्या स्टेज पर्यंत पोहोचलेलं महाविद्यालय मॉडेल म्हणून आश्वी महाविद्यालयाकडे पाहावं लागेल. आणि माझं महाविद्यालय म्हणून मला नक्कीच आश्वी महाविद्यालयाचा अभिमान आहे. धन्यवाद. मला इथे माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. काही प्रश्न, काही बोलायचं, शेअर करायचं असेल तर पुढील आपण संधी देऊया. धन्यवाद. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर ते सरांना विचारू शकतात. धन्यवाद सर, तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलंय. यानंतर आजच्या या वेबिनारचा आभार प्रदर्शनाचा जे कार्यक्रम आहे ते प्राध्यापक भुमकर सर करतील. मला मी विनंती करतो भुमकर सरांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. गुड आफ्टरनून सर. आज या वेबिनारसाठी आपल्याला लाभलेले मार्गदर्शक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्राध्यापक तक्ते सर यांनी सर्जनशीलता आणि लेखन या विषयाबद्दल आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपला बहुमोल वेळ आपल्या वेबिनारसाठी दिला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने, माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने आणि सर्व सहभागींच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. तसेच हे वेबिनार आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पवार सर, उपप्राचार्य दाभाडे सर आणि माजी विद्यार्थी संघाचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक घोलप सर, घोलपा अविनाश सर यांनी जे परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी सर्व सहभागी पार्टिसिपंटचे वेबिनार साठी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.